अरे पिंके आली वय ये. आल्या का ताई? बघ तुमचीच वाट बघत होते. बरं आहे का तुमचं? माझं बरं आहे वहिनी, तुमचं कसं आहे? बरं ते राहू दे. तू काय कर माहिती का, मस्तपैकी ना पहिला चहा टाक. कशी पिंकी दमून आलेली आणि जरा गोड दोडाचं कर जेवण. आज रक्षाबंधन आहे ना, तर पिंकी जेवण जाईन मस्तपैकी. हा आणते. मग पिंके बरं आहे ना सगळं तू? माझं बरं आहे. पोरांचं काय चाललंय, त्यांचं पण बरं आहे ना? सगळ्यांचं बरं आहे. ओ जरा इकडे यावं एक मिनिट. थांब आलो मी, काय म्हणते बघतो. दादा पण आतमध्ये गेलाय. आता मी तरी काय करू इथे एकटी बसून. एक काम करते, वहिनीला स्वयंपाकाला मदत करू लागते. हा बोल, काय झालं? हो घरातलं सगळं सामान संपले. मी तुम्हाला किती दिवस झाले सांगत होते. आता काय करू मी ताईंसाठी? अगं माझा पगार पण व्हायना झालाय. तू नको टेन्शन घेऊ, मी करतो काहीतरी पैशाची ॲडजस्टमेंट. तोपर्यंत तुला काय आहे का घरात सामान बघन त्याचं काहीतरी कर. हे घ्या ताई चहा. थांबा वहिनी, मला तुमच्यासोबत बोलायचे. बसा इथं. वहिनी, दादांनी ना काही दिवसापूर्वी मला जरा पैसे दिले होते. धरा हे पैसे तुमच्याकडे ठेवा. अहो ताई, पण तुमच्या भावाने तुमच्याकडे पैसे दिले होते, ते माझ्याकडे का देताय तुम्ही? त्यांच्याकडे दिलं असतं तर बरं झालं असतं. अहो वहिनी राहू द्या. दादाकडे दिले काय आणि तुमच्याकडे दिले काय? एकच आहे ना, धरा ठेवा. बरं ठीक आहे मग ताई. अगं पिंके, तू आता वहिनी कोणते पैसे दिले? अगं मला तर नाही आठवत तुला मी कधी पैसे दिले तर म्हणून. मला सांग दाद्या, खरंच तुला पैशाची गरज नव्हती का? अरे प्रत्येक रक्षाबंधनला भावानेच बहिणीला काहीतरी दिलं पाहिजे असं कुठं लिहिलंय का? अरे कधीतरी बहिणीने पण भावासाठी काय केलं तर काय फरक पडतो? अरे तू प्रत्येक अडचणीच्या काळात आम्हाला मदत करतो, मग मी तुमच्यासाठी एवढं पण करू शकत नाही का? थँक्यू तायडे. राहू दे.